दरम्यान एक मोठी बातमी आहे। रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बारामतीतल्या अनेक लहान व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय। तिथे काय काय परिस्थिती आहे याचा आढावा आमच्या प्रतिनिधी जयदीप भगतनं घेतलाय, पाहूयात। कॅनल फुटल्यानंतर ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच पद्धतीनं काही व्यावसायिकांचं देखील नुकसान झालेलं आहे। संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गावरती या ठिकाणी व्यवसाय करत असणारे 2 उद्योजक आणि तसेच अन्य काही उद्योजक आहेत, त्यांचं देखील नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी आपल्यासोबत चौधरी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात। कधी हॉटेल सुरू केलं होतं? 3 महिने झाले सर। 3 महिने झाले हॉटेल चालू करून मी नाही म्हणलं तर 7 ते 8 लाख रुपये गुंतवलेले। काल दुपारी अचानक 2:30च्या दरम्यान थोडा पाऊस पडत होता, म्हणजे पाऊस तर चालूच होता 3 दिवस झालं। त्याच्यानंतर त्या कॅनलचं थोडंसं वरून पाणी खाली येत होतं आणि एकदम कॅनल फुटला त्याच्यामुळे सगळं पाणी माझ्या सगळ्या खुर्च्या, टेबल, आतले सगळे भांडे, गॅस सिलेंडर, शेगडी वगैरे सगळं वाहून गेलेलं। म्हणजे नाही म्हणलं तर 90% माझं सगळं नुकसान झालं, सगळं पडलंय आतून, सगळं नुकसान झालेलं। आताही त्या आतमधून पाणी वाहते हॉटेलमध्ये? आतमध्ये सगळा गाळ आहे। मी जाऊन बघितलं, पाठीमागच्या साईडने रस्ता आहे, आतमध्ये नाही ना म्हणलं तू गुडघे एवढा गाळ आहे सगळा आतमध्ये। पण काल कॅनल फुटल्यामुळे माझं आतमध्ये 5 लाखाच्या मशीन आहेत, गाड्यांचं दोर चेक करायच्या, त्यात सगळं पाणी गेलेलं आहे। त्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। 5 लाख रुपये मी बँकेकडून कर्ज घेतलेलं, ते आताशी फेडच तर हे झालं। किती दिवस झालं ते सुरू केलं? 1च महिन्यात चालू झालेलं। अशा पद्धतीने बघू शकतो की कॅनल फुटल्यानंतर सगळं पाणी जे आहे ते या हॉटेलमध्ये गेलं, तशाच पद्धतीनं या POC सेंटरमध्ये गेलं आणि त्याच पद्धतीनं त्या तिकडे देखील 1, 2, 3 हॉटेल आहेत किंवा व्यावसायिक आहेत, त्यांचं देखील मोठं नुकसान झालं असल्याचं या व्यावसायिकांकडून सांगितलं जाते। कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, ABP माझा, बारामती।